नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी समोर दिसतात तशा नसतात असं म्हणतात ना. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं वगैरे. याची प्रचिती अधूनमधून येत असते. केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव किंवा त्याच्या आधी काँग्रेस सोबत निवडणुका लढवून लोकसभेत दिल्लीमध्ये लागोपाठ झालेला तिसरा पराभव, याच्याकडे आपण निवडणूक आणि राजकारण एवढ्या मर्यादेत बघितलं तर आपल्याला अनेक गोष्टी दिसत असूनही बघता येत नाही. असं मी का म्हणतोय की आत्ता निवडणुकीत पराभव झाला म्हणून प्रत्येक जण केजरीवाल यांच्या चुका आणि गुन्हे शोधत फिरतायत. कशामुळे केजरीवाल पराभूत झाले? दोन लागोपाठच्या निवडणुकांमध्ये स्थापनेनंतर अवघ्या 8 महिन्यामध्ये 70 मध्ये 28 जागा निवडून आणणारे किंवा 15 आणि 20 या दोन निवडणुकांमध्ये 67 आणि 62 इतकं अफाट राक्षसी बहुमत निवडून आणणारे केजरीवाल हे 2025 मध्ये आपलं नुसतं बहुमत नाही गमावून बसले, तर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पराभूत झाले. तर त्यांच्या काय काय चुका झाल्या हे शोधलं जातं. किंवा दुसरीकडे भाजपने मोदी केजरीवाल यांना पराभूत करण्यासाठी काय काय डावपेच खेळले त्याचा शोध घेतला जातोय. रणनीती शोधली जाते. पण रणनीती काय असते, त्याचे डावपेच कधीपासून खेळले जात असतात. कुठलंही युद्ध अचानक सुरू होत नाही, त्यासाठी खूप आधीपासून तयारी केली जात असते. लढाईमध्ये सुद्धा आपल्या शत्रूची तयारी किती आहे याची आधी चाचपणी केली जाते, माहिती काढली जाते. अन्यथा तुम्ही अंगात तुमच्या काही जोश आला म्हणून कोणावर चाल करून जाल तर तुम्ही तोंडघशी पडू शकता. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा बांगलादेश युद्ध झालं जवळजवळ 54 वर्षापूर्वी, त्यावेळेला बांगलादेशामधले 1 कोटीपेक्षा अधिक निर्वासित भारताच्या सीमेवर येऊन बसले होते. आणि त्याला कोण आवर घालत नसेल तर भारताला पश्चिम पूर्व पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. आणि तेव्हा भारताला पूर्व पाकिस्तानातल्या लढाईपासून विचलित करण्यासाठी तत्कालीन पाकिस्तानचे लष्करशाह जे होते याया खान, जनरल याया खान यांनी भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला चढवला होता. म्हणजे पश्चिम पाकिस्तानातून आजचा जो पाकिस्तान आहे तिकडून हल्ला करण्यात आला होता. पण जोशामध्ये जो हल्ला केला आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारलं, ते त्यांना 2 आठवडे सुद्धा चालवता आलं नाही. अवघ्या 8-10 दिवसात हे युद्ध गुंडाळावं लागलं. कारण भारताची कितपत तयारी आहे याचा अंदाजही न घेता पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला होता. पण तशा हालचाली सुरू होताना दिसताच भारताने बघता बघता पाकिस्तानचं संपूर्ण हवाई दल हे भुईसपाट करून टाकलं होतं. सरगोदा या पाकिस्तानच्या हवाई दलाच्या अड्ड्यावर झेप घेण्यासाठी तयार असलेली सगळी विमानं बघता बघता भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त करून टाकली होती, बॉम्बफेक करून. कराचीचं बंदर आणि कराची मधले नौदलाचे जे तळ होते पाकिस्तानचे, ते उद्ध्वस्त करून टाकले होते. त्यामुळे पाकिस्तान हा बांगलादेशच्या लढाईत आपल्या विरुद्ध पश्चिमेकडून हल्ला करू शकतो याचा अंदाज भारताने घेतलेला होता. म्हणून पाकिस्तान तशी हालचाल सुरू करतो न करतो तोच पाकिस्तानला भारताने जबरदस्त दणका दिला होता आणि हवाई दल आणि नौदल निकामी करून टाकलं होतं. याचं कारण त्याची आधीपासून तयारी केलेली होती. नेमकी हीच गोष्ट निवडणुकीच्या किंवा राजकारणाच्या रणनीतीमध्ये सुद्धा खरी असते. अगदी एवढ्या मोठ्या युद्धात आपल्याला जाण्याची गरज नाही. आपण अधूनमधून बातम्या ऐकतो की कुठल्या तरी महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राबाहेर असो, बिबट्या किंवा तत्सम श्वापद, वाघ, नरभक्षक श्वापद ही मानवी वस्तीत घुसतात, गावात घुसतात आणि एखाद्या माणसाला किंवा पाळीव जनावरांना फरफटत घेऊन जातात. रक्ताला, ताज्या रक्ताला किंवा मानवी रक्ताला सुकावलेलं जे श्वापद असतं त्याला पकडणं आणि आवरणं अवघड असतं. अशा वेळेला
त्या बिबट्यांना पकडण्यासाठी सापळे लावले जातात, पिंजरे लावले जातात. आणि पिंजरा लावला की तो जो बिबट्या असतो, रक्ताला चटावलेला असतो, तो स्वतःच्या पायांनी चालत येतो, पण तो सहज येत नाही. त्यासाठी एक प्रकारची रणनीती आखलेली असते. तो जो पिंजरा त्याला पकडण्यासाठी लावतात, तो पिंजरा दोन खणांचा असतो. एका खणामध्ये बकरी आमिष म्हणून ठेवलेली असते. बकरी, शेळी किंवा बोकड ठेवलेला असतो. आणि त्या बोकडाची सोपी वाटणारी शिकार करायला तो बिबट्या त्या पिंजऱ्याजवळ येतो, घोटाळत राहतो. त्या पिंजऱ्याचा दुसरा मोठा भाग, खण जो असतो, तिथे पिंजऱ्याने यावं आणि अडकावं, ही त्यामागची रणनीती असते. बिबट्या तिन्ही बाजूने, चारी बाजूने, ती बकरी म्हणजे आपल्याली शिकार सावज दिसत असतं, पण तिच्यावर हल्ला करू शकत नसतो. तो बाकीच्या तिन्ही बाजूने बघत असतो, पण जी मोकळी जागा असते तिकडे तो जात नाही. तो अतिशय सावध असतो. पण जेव्हा त्याला ती सोपी शिकार दिसते आणि मोह आवरत नाही, तेव्हा तो चौथ्या बाजूने त्या शिकारीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या खणात येतो आणि तो आत आल्या आल्या दरवाजा पडतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या बंद होतो. तो बकरीपर्यंत पोहोचत नाही, सावजापर्यंत पोहोचत नाही, पण स्वतःला पिंजऱ्यात अडकवून घेतो. त्याला शिकारीची रणनीती म्हणतात, स्ट्रॅटेजी म्हणतात. आणि हीच गोष्ट राजकारणात सुद्धा असते. आपला प्रतिस्पर्धी, आपला शत्रू, याला आपल्या रणनीतीमध्ये असा गुंगवायचा आणि अडकवायचा की कमीत कमी शक्ती लावून, कमीत कमी हल्ला करून त्याला पराभूत करता आलं पाहिजे. त्याला रणनीती म्हणतात. आणि मला असं वाटतं की लागोपाठ 2 विधानसभा निवडणुकांमध्ये 70 पैकी 67 आणि 62 इतक्या जागा केजरीवाल सहजगत्या निवडून आणत होते. आणि सामान्य मतदाराला काय ते मोफत वीज आणि मोफत पाणी अशी, किंवा मोफत बसचा महिलांना प्रवास, अशी आमिष दाखवून जी मतं मिळवत होते, त्याला शह देणं भाजपसाठी अवघड होतं. अवघड होतं, कारण लोकांना फुकट काही वाटायचं आणि सरकारचा खजिना असा उधळून टाकायचा, हे भाजपला किंवा प्रामुख्याने नरेंद्र मोदींना मान्य नाही. आणि म्हणून केजरीवाल यांची टक्कर देताना 2 निवडणुका भाजपला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. अशा वेळेला अतिशय प्रयत्नपूर्वक यावेळची निवडणूक भाजपला जिंकायची होती. आणि लोकसभेमध्ये जेव्हा बहुमत गमावलं, त्यानंतर भाजपच्या डोक्यातली हवा, जिंकण्याची हवा गेली होती आणि पाय जमिनीला लागले होते. त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 विधानसभा निवडणुका काळजीपूर्वक लढवून जिंकल्यानंतर तो जो मोमेंटम आहे, ती जी चालना मिळालेली आहे भाजपला, ती टिकवण्यासाठी दिल्लीची विधानसभा निर्णायक पद्धतीने जिंकणं भाजपसाठी आवश्यक होतं. आणि म्हणूनच त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक रणनीती आखणं आवश्यक होतं. जी गोष्ट लोकसभेला आणि विधानसभेला शक्य होती, ती लोकसभेला शक्य होती पण विधानसभेला शक्य होत नव्हती, तेव्हा यामध्ये केजरीवालांना त्यांच्याच डावपेचामध्ये अडकवणं, असं काहीतरी आम्हीच दाखवलं पाहिजे की ज्याच्यावर तो बिबट्या पिंजऱ्यात स्वतःच्या पायाने येतो. तसं केजरीवाल आणि त्यांच्या सगळ्या भामटेगिरीच्या राजकारणाला त्यांच्याच पायानी पिंजऱ्यात येऊन अडकवता आलं पाहिजे, अशी रणनीती मला वाटते भाजपने आखलेली होती. आणि केजरीवाल यांनी भाजपला त्याची रणनीती यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे मदत केली, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची चर्चा कुठेही होत नाही. म्हणून हा एक मला या सगळ्या दिल्लीच्या निवडणूक निकालाचा एक वेगळा पैलू वाटतो. आम आदमी पक्षाला हरवण्यासाठी केजरीवाल यांच्या स्वभावाचा, त्यांच्या चारित्र्याचा, त्यांच्या कृतीचा बारकाईने अभ्यास करून भाजपने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली खास रणनीती बनवली होती. आणि त्यातले सगळ्यात मोठे डावपेच जो 2 होते,
ते दोन डावपेच म्हणजे शराब घोटाळा आणि शीश महाल, ज्या दोन घोटाळ्यांचा भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यथेच्छ आणि प्रचंड वापर करून घेतला, त्या दोन चुका केजरीवालांनी केल्या कशा, याचा अनेकांना प्रश्न पडतो. केजरीवालांचे जे समर्थक आहेत, केजरीवालांचे जे हितचिंतक आहेत, भाजपचे कट्टर विरोधक आणि त्यासाठी केजरीवालांचं समर्थन करणारे, आम आदमी पार्टीचं समर्थन करणारे जे जे विचारवंत आणि विश्लेषक आहेत, त्यांच्या डोक्यात एक गोष्ट येत नाही की अशा घोडचुका केजरीवाल यांनी केल्या तर कशाला केल्या. एक प्रकारे शराब घोटाळा आणि शीशमहल या दोन गोष्टी म्हणजे केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या हातात आपल्या विरुद्ध आग लावण्यासाठी कोलीतच दिलं होतं असंही म्हणता येईल. पण असं केजरीवाल यांनी का केलं हे समजून घेणं अगत्याचं आहे. किंबहुना मला असं वाटतं, प्रामाणिकपणे असं वाटतं, की हे दोन घोटाळे केजरीवाल यांना अडकवू शकतात आणि म्हणून त्यांना ते घोटाळे करण्याची मुभा भाजपने अतिशय आरामात दिलेली होती. जसा त्या पिंजऱ्यातल्या दुसऱ्या खणात असलेल्या बोकड किंवा बकरीकडे सोपी शिकार म्हणून बिबट्या बघतो, तसं केजरीवाल यांनी या घोटाळ्यांकडे, या निर्णयांकडे सोपी शिकार म्हणून बघावं, अशीच व्यवस्था जणू काय भाजपने केलेली होती. मला एक सांगा की गेल्या 10-12 वर्षामध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल सतत एक गोष्टीवर आक्षेप घेत आले की केंद्र सरकार आम्हाला काही करू देत नाही. केंद्र सरकार दिल्लीच्या राज्य सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देत नाही. आम्ही जो जो निर्णय घेतो त्यामध्ये मोदी सरकार सतत टांग अडवत असतं. भाजपचं सरकार दिल्ली सरकारला प्रत्येक निर्णय अंमलात आणताना अडचणीत आणतं. मित्रांनो, हे जर खरं असेल तर मग केजरीवाल यांना पाणी फुकट देणं किंवा विजेचं बिल हाफ करणं किंवा माफ करणं हे शक्य झालं नसतं. म्हणजे तिथे त्यांच्या निर्णयाला मोदी सरकारने अडवलेलं नव्हतं. पण बाकीच्या बारीक सारीक गोष्टीमध्ये एल जी म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर नावाचा जो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो, त्याच्या हाती जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारला वारंवार अडवणूक केली जात होती. हीच तर केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची तक्रार होती. पण दोन गोष्टी तुम्हाला मान्य करायला लागतील की विजेचं बिल माफ करणं किंवा पाण्याचं बिल माफ करणं किंवा दिल्ली सरकारच्या ज्या बस सर्व्हिस आहे त्या बसमध्ये महिलांना पूर्णपणे तिकीट माफ करणं, या निर्णयात लेफ्टनंट गव्हर्नरनी कुठचाही अडथळा आणला नाही, करू दिलं. पण हे करू दिलं तर मग बाकीच्या गोष्टीत लेफ्टनंट गव्हर्नर आडवे येत होते याचा काय पुरावा आहे? जिथे आवश्यक आहे तिथे ते नक्की आडवे आले असतील किंवा त्यांनी निर्बंध घातले असतील, अडवणूक केली असेल, खुलासे मागितले असतील, फायली अडवून ठेवल्या असतील. पण जर पाणी आणि विजेला माफ केलं तेव्हा हे आपण करू शकतो आणि यात आपल्याला लेफ्टनंट गव्हर्नर अडवू शकत नाही, याचा जेव्हा आत्मविश्वास केजरीवालमध्ये निर्माण झाला, त्याचं परिणाम किंवा त्याचं फळ असं होतं की केजरीवाल यांच्यामध्ये एक बेछूटपणा यायला, राज्य सरकारचा खजिना उधळून टाकण्याचा जो खोटा आत्मविश्वास केजरीवालमध्ये येणं आवश्यक होतं, की सावज बोकड ही सोपी शिकार आहे असं जसं बिबट्याला वाटतं, तसं केजरीवाल यांच्यामध्ये असा खोटा आत्मविश्वास येण्यासाठी बिजली हाफ आणि पाणी माफ ह्या निर्णयांना अडवलं गेलं नाही. पण त्यातून जो आत्मविश्वास आला त्यामुळे केजरीवाल हे राजरोसपणे वाटेल तो भ्रष्टाचार करत गेले आणि तो भ्रष्टाचार त्यांनी करावा तर त्यात नायब राज्यपाल किंवा लेफ्टनंट गव्हर्नर यांनी कुठची आडकाठी आणली नाही.
बाकीच्या अनेक गोष्टींचं केजरीवाल यांची लेफ्टनंट गव्हर्नर अडवणूक करत होते, तर इथेही करू शकले असे. पण हेच दोन निर्णय असे होते की जे लोकप्रिय होते आणि त्याच्या विरोधात भाजप आवाज उठवू शकत नव्हता. आणि केजरीवाल सांगायचे, बघा मी जर दिल्लीमध्ये वीज फुकट देऊ शकतो, तर गुजरातमध्ये भाजप वीज फुकट का देत नाही? राजस्थानमध्ये भाजप सरकार आहे, भाजप सरकार विजेची बिलं माफ का करत नाही? असं केजरीवाल छाती ठोकपणे त्या त्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला गेल्यावर बोलायचे. आणि म्हणून भाजपची ही अडचण होती की जे निर्णय लोकप्रिय असतात त्यात आडवं गेलं तर आपलीच मतं जाण्याची भीती भाजपला होती. पण दुसरीकडे हे निर्णय केल्यानंतर आपण अधिकची मतं मिळवतो, महिलांची मतं मिळवतो आणि आपल्यासाठी निवडणूक सोपी जाते. त्यामुळे लोकांना आम्हीच दाखवलं की लोक मतं देतात. हा आत्मविश्वास, खोटा आत्मविश्वास केजरीवालमध्ये आला आणि मग खरा सापळा सुरू होतो. तो खरा सापळा म्हणजे जे दारूविषयक धोरण, अबकारी धोरण केजरीवाल यांनी आणलं, बदललं. त्यात सुद्धा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे एलजी, नायब राज्यपाल आपली टांग अडवू शकले असते की तुम्ही अचानक हे धोरण का बदलताय? करोनाचा काळ चालू आहे. करोनाचा काळ चालू असताना तुम्ही दारूचा अबकारी कर कमी करून सरकारी खजिन्यावर तोड का आणताय? ठेकेदारांची भलावण का करताय? ठेकेदारांचे खिसे का भरताय? हा प्रश्न राज्यपाल विचारू शकले असते. पण राज्यपालांनी तिथे अडवणूक केली नाही. म्हणूनच केजरीवाल हा घोटाळा करू शकले. राज्यपाल जर प्रत्येक ठिकाणी अडवत होते तर त्यांनी अबकारी कर म्हणजे दारू घोटाळा जो आहे तो सुद्धा वेळीच का अडवला नाही? कारण भाजपच्या इच्छेनुसार काम करणारे राज्यपाल केजरीवालला ह्या घोटाळा करू देत होते. कारण त्या घोटाळ्यात केजरीवाल अडकणार हे भाजपलाही माहिती होतं, राज्यपालांनाही माहिती होतं. थोडक्यात आपलं पाप, आपली लूट पचून जाईल हे ओळखूनच केजरीवाल हे धाडस करू शकले. आणि त्यांना ते धाडस व्हावं म्हणूनच भाजपने किंवा केंद्र सरकारने बिजली हाफ आणि पाणी माफ यात आडकाठी केली नव्हती. हे एकदा अबकारी कराचं पाप पचल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्यासाठी एक राजमहाल, शीश महाल उभं करायचं ठरवलं. इतका खर्च कशाला? मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासाठी इतका खर्च कशाला? म्हणून तिथे सुद्धा नायब राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर टांग अडवू शकले असते. पण पण नायब राज्यपाल यांनी तिथेही आडकाठी केली नाही. केजरीवाल जर म्हणतात की मला पदोपदी नायब राज्यपाल अडवत असतात, मुख्यमंत्री म्हणून काम करू देत नाहीत, तर केजरीवालांनी हे पण सांगितलं पाहिजे की शीश महाल जो मुख्यमंत्र्याचा राजमहाल उभारण्यासाठी त्यांनी करोडो रुपयाचा चुराडा करायचा ठरवला, त्या त्यांच्या निर्णयाला राज्यपालांनी आडकाठी का केली नव्हती? ज्यामध्ये हजारो कोटीची लूट अबकारी धोरणातून करण्यात आली असा आरोप आहे, त्या निर्णयाला राज्यपालांनी आडकाठी का केली नव्हती? आणि हे दोन निर्णय किंवा पाणी हाफ, बिजली माफ हे असे निर्णय आहेत. त्यामध्ये जर राज्यपाल अडवत नव्हते तर त्याचा अर्थ सरळ आहे की केजरीवाल बेछूट झाले पाहिजेत, बेसावत झाले पाहिजेत आणि अत्यंत मनमानी करत त्यांनी चुकीचे निर्णय घेतले पाहिजेत. म्हणूनच हा रचलेला भाजपच्या राजकारण्यांनी रचलेला हा सापळा होता. आणि म्हणूनच ठराविक ठिकाणी राज्यपालांना अडवणूक करायला सांगायचं आणि ठराविक ठिकाणी जिथे केजरीवाल अडकू शकतो, फसू शकतो, अशा ठिकाणी राज्यपालांनी केजरीवालला मनमानी करायला मोकळीक द्यायची. याला मी रणनीती समजतो. आज दिल्ली विधानसभेची निवडणूक केजरीवालनी गमावली तर त्याचं कारण शीश महाल आणि दारू घोटाळा आणि त्यातून आलेली जेलवारी
या गोष्टी जेव्हा पुढे पुढे करून सांगितल्या जातात तेव्हा एक गोष्ट विसरली जाते की यामध्ये सुद्धा दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आडकाठी करू शकले असते. हे निर्णय अंमलात आणण्यापासून मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या राज्य सरकारला थोपवू शकले असते, रोखू शकले असते. इतर अनेक निर्णयात त्यांनी आडकाठी केलेली आहे. पण इथे नायब राज्यपाल किंवा मोदी सरकारने केजरीवाल यांची कुठलीही अडवणूक केली नाही. याचा अर्थच केजरीवाल ह्या चुका करतायत आणि राजकीय दृष्ट्या त्याची फार मोठी किंमत आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांना मोजावी लागेल हे भाजपला बरोबर 100% माहिती होतं. पण तरीही त्या चुका त्यांना करू देण्यात आल्या आणि एक प्रकारे केजरीवाल आपली मनमानी करत होते. पण प्रत्यक्षात केजरीवाल स्वतःच एका राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर रचलेल्या सापड्यामध्ये आपला पाय अडकवून घेत होते. स्वतःच्या पायांनी बिबट्या चालत चालत त्या पिंजऱ्यात अडकायला येत होता. एखादा बिबट्या पकडतात तसा केजरीवाल आणि त्यांच्या भामट्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाने किंवा मोदी शहा यांनी किती शिताफीने एका पिंजऱ्यामध्ये स्वतःच्या पायांनी चालत आणून अडकवला, त्याचा हा वेगळा पैलू आहे. केजरीवाल यांची तक्रार काय होती? आम्हाला केंद्र सरकार काम करू देत नाही, आम्हाला दिल्लीच्या जनतेने निवडले. जर काम करू देत नव्हतं तर इतके घोटाळे त्याच मोदी सरकारने, त्या मोदी सरकारचे एजंट असलेल्या नायब राज्यपालांनी कसे करू दिले, याचा विचार केजरीवाल, सिसोदिया वगैरे मंडळींनी करावा. मग त्यांच्या लक्षात येईल की आपण मनमानी करत नव्हतो, आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत होतो आणि आपल्या पायावर पडणारा धोंडा आपल्याला जखमी करणार आहे याचा आपल्याला पत्ता नव्हता. पण भाजपच्या रणनीतिकारांना त्याची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी आम आदमी पार्टीला आणि केजरीवालांना हा आत्मघात मनमोरात करू दिला. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.